जेव्हा शिवराय आणि जिजाऊ बँगलोरला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी पहिला निर्णय घेतला होता. तो कोणता असेल तर फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या सईबाईंशी शिवरायांचा विवाह करायचा. हे फलटणचे नाईक निंबाळकर म्हणजे कोण आहे तर ते महानुभाव पंथाला मानणारे आणि महानुभाव पंथाची दुसरी राजधानी असणाऱ्या फलटणचे आहेत. महानुभाव हा शांततेचा पूजक आहे, महिलांना रिस्पेक्ट देणार आहे आणि महिलांना स्वातंत्र्य देणार आहे. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे त्या फलटणचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य त्या फलटणचं काय होतं तर या दोघीही म्हणजे कोण म्हाळसाबाई आणि उमाबाई फलटणच्या आहेत. त्यांनी हे पाहिलेलं होतं फलटण टू शिखर शिंगणापूर आणि त्याच्या मध्यभागी सीतामाईचं मंदिर आहे. सीतामाईचं मंदिर तुम्ही कधी संधी आलीस तर अवश्य बघा. आजही सीतामाईच्या मंदिराला संक्रांतीच्या आसपास इतक्या महिला गोळा होतात की जणू काही 5-6 गावांची यात्रा भरलेली आहे. इतक्या महिला एकाच दिवशी एकत्रित येतात आणि त्या जागेला त्या सीतामाईला जिजाऊंचा वान जात होता, रायगडावरून जात होता. तेवढंच नव्हे तर शिखर शिंगणापूरला सुद्धा वान जात होता. ती वान जाण्याची प्रथा संभाजी महाराजांच्या नंतर बंद पडली होती, कारण खुद्द येसुबाईंनाच अटक झालेली होती आणि त्या छावणीमध्ये राहत होत्या. परंतु येसुबाई सुटून आल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी खुद्द सातारमधून सीतामाईला आणि तिकडं शिखर शिंगणापूरला दोन्ही ठिकाणी वान आणि काठी गेली. ही परंपरा होती सौख्याची, महिलांच्या निर्णयाची आणि महिला निर्णय घेऊन महिलांसाठी म्हणून वेगळं काहीतरी करू शकतात याची ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेला त्यांनी अधोरेखित केलं होतं. आणि ती परंपरा कोणती आहे तर ती परंपरा ही होती की सीतामाई म्हणजे स्वतः निर्णय घेऊ शकते. सीतामाई म्हणजे ही भूमिकन्या आहे. सीतामाई म्हणजे ह्या भूमीचे देवतेचं प्रतीक आहे आणि ती भूमी हे सर्वांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. या अर्थाने जिजाऊ त्या गोष्टीकडे पाहत होत्या. आणि मग तुम्हाला समजायला लागतं यातून पुढचा मुद्दा की तो विवाह झाल्यानंतर त्यांचं जीवन शिवरायांच्या जीवनाशी संबंधित, जिजाऊंच्या जीवनाशी संबंधित फार तर साईबाईंचं 10-12 वर्षांचं आहे. परंतु 10-12 वर्ष हे प्रचंड वेगळे आहेत जिजाऊंच्या जीवनातली सुद्धा. कारण जिजाऊंनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आणि माहेरचे म्हणून हे जे मी तुम्हाला सांगितलं की रिजनल सोशल हार्मोनी या पॅटर्नच्या सुद्धा त्या प्रतीकच होत्या. या प्रतीकामुळे परिणाम असा झाला की त्यांच्यासाठी म्हणून एक शिक्का तयार केला गेला. तो शिक्का असा होता की सईबाई ह्या सखी आहेत. तुम्ही तो शिक्का 5 लोकांनी कोट केलेला आहे. एक राचिम ढेरेंनी कोट केला आहे, देसाईंनी कोट केलेला आहे, सरदेसाईंनी कोट केलेला आहे. तो तुम्ही काढून पहा पुन्हा तुमच्या लक्षात येईल. सखीची संकल्पना म्हणजे काय ती, जसं हे कम्युनिस्ट लोक कॉम्रेड म्हणतात, समाजवादी लोक साथी म्हणतात, तसे ही सखासखीची एक कल्पना होती. म्हणजे काय होती तर ही कल्पना अशी होती, सईबाई आणि शिवाजी महाराज हे वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. या पार्श्वभूमीवरती तुम्ही पुन्हा उलटा प्रवास करायला सुरुवात करा. मग जिजाऊ आणि शहाजी महाराज कोण आहेत तर ते सखासखीच आहेत. त्याच्या आधी थोडंसं यायला सुरुवात करा, लखोजी जाधवराव आणि म्हाळसाबाई कोण आहेत तेही सखासखीच आहेत. आणि तुम्हाला इथं कळायला लागतं मग या पार्श्वभूमीवरती सगळ्या ही सखा आणि सखी ही फिलॉसॉफी अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या पत्नीला दुय्यम दर्जा दिलेला नाही. आपली पत्नी आपल्या इतकीच मानपानाची, सन्मानाची, सत्तेची, अधिकाराची हक्कदार आहे.
हा खऱ्या अर्थाने त्या काळातला विचार तुम्हाला मध्ययुग वाटलं तरी सुद्धा प्रचंड क्रांतिकारी आहे, हा मुद्दा समजून घ्यावा लागतो. आणि तो तुम्हाला दिसतो तो कोणत्या अर्थाने, ज्या क्षणाला शहाजी महाराजांना काही लोक म्हणतात हद्दपार केलं, म्हणजे प्रेमगिरी किल्ल्यावरती स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयोग अपयशी झाल्यानंतर बँगलोरकडे जावं लागलं, त्याला हद्दपारी लोक काय म्हणतात. परंतु ते अर्ध राहिलेलं स्वप्न शहाजी महाराजांचं जिजाऊंनी आपल्या नजरेत बसवलं, आपल्या कर्तृत्वात बसवलं आणि आपलं कर्तृत्व त्या पद्धतीने विचार करायला त्यांनी भाग पाडलं. आणि एकूणच तुम्ही कल्पना करा, शहाजी महाराज बँगलोरला आहेत आणि जिजाऊ पुण्यात आहेत, किंवा पुण्यावरून जाऊन राजगडला आहेत, राजगडवरनं जाऊन रायगडला आहेत आणि रायगडवरनं जाऊन तिकडं पाचडला आहेत. ही सगळी स्थळं 1630 ते 1670-74च्या दरम्यानची. आज सुद्धा तिथं माणसं तुम्हाला भेटत नाहीत, तेव्हा तिथं काय अवस्था असेल. अशा ठिकाणी एक महिला जाऊन राहते, किती मोठं धैर्य असेल समजून घ्या. आणि अशा ठिकाणी राहण्याचं स्वातंत्र्य शहाजी महाराज सुद्धा कबूल करतायत. आणि जर तुम्ही म्हणत असाल त्या एका सरदाराची मुलगी होती, दुसरं कोण म्हणत असेल दुसऱ्या सरदाराची पत्नी होती, तर मग अशा ठिकाणी जिथं माणूस नाही राहिला त्या राजगडच्या पायथ्याला किंवा राजगडावरती किंवा आजही कोणी चढून दाखवा, इथं राहणं किती अवघड होतं. तिथं जिजाऊ राहिल्या म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या नजरेमध्ये शहाजी महाराजांचं स्वप्न जसंच्या तसं अधोरेखित केलं. याला सखा आणि सखी म्हणतात. म्हणजे तुमचं स्वप्न सोडून दिलं, मला काय देणं घेणं नाही, तुमची तिकडं संपत्ती इतकी होती की त्याचं वर्णन जयराम पिंडे आणि परमानंदांनी इतकं मोठं केलेलं आहे की जवळपास सोन्याचे थाळ्या ज्या असायच्या सोन्याच्या, त्याच्यामध्ये तूप ओतलेलं आणि त्या तुपामध्ये सकाळचा पहिला चेहरा शहाजी महाराज पाहत होते, असा जिजाऊंनाही पाहता आला असता. पण जिजाऊंनी तो सोन्याच्या तुपाचं ताट, ते वैभव बाजूला ठेवलं आणि टोटल वनवासासारखी अवस्था पत्करली. त्या इथं आल्या. इथं तुम्हाला कळायला लागतं, माझं स्वप्न शहाजी महाराजांनी पाहिलेलं आहे की स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं, आणि ते प्रेमगिरीवरती त्यांनी स्थापन केलं होतं. ते भंगलेलं स्वप्न मी पुन्हा निर्माण करेल, याच्याबद्दलची कमिटमेंट म्हणजे सखा आणि सखीची कल्पना होती. हाच आशय म्हणून त्यांनी तो शिक्का पुढे आपल्या सुनेलाही तयार करून दिलता. आणि सुनेच्या मृत्यूनंतर तो शिक्का जवळपास 15 वर्ष कोणीही 15-16 वर्ष वापरला नाही. मग तसा त्यांना सोयराबाईला देता आला असता, पुतळाबाईला देता आला असता, कोणालाही तो शिक्का दिला असता. त्यांनी तो शिक्का थेट कुणाला दिला, त्याच्यानंतर केवळ येशूबाईंना दिला. तुम्ही काय पाहताय नीट कल्पना करा की येशूबाईंना दिला म्हणजे त्या परंपरा कोणती पाहतायत आणि येशूबाई म्हणजे सुद्धा काय आहेत हे सुद्धा तुम्ही नीट समजून घ्या. येशूबाई या शिर्केंच्या घरातल्या आहेत. शिर्के म्हणजे काय तर जेव्हा या मौर्य घराण्याची, शिर्के घराण्याची इकडं राजवट सुरू झाली, तेव्हा त्यांना असं म्हटलं जात होतं की जो सर्वात पुढे लढण्यासाठी असतो त्याला शिर्के म्हणतात, आणि ज्यांचं पहिलं शिर कापलंच गेलं तरी तो मागं पुढं पाहत नाही, ते शिर्के घराणं असतं. ते शिरकान वाईपासून वारण्याच्या खोऱ्यापर्यंत, आणि ते शिरकान इकडं रायगडच्या पायथ्यापासून थेट पलीकडे जवळपास बांद्यापर्यंत अस्तित्वात होतं. आणि त्या शिरकानातल्या या येशूबाई होत्या. त्या शिर्केंचा ची आराध्य दैवता आजही रायगडवरती आहे, तिला शिरकाई देवी म्हणतात. या शिरकाई देवीचं महत्व अधोरेखित तिथं होतं तुम्हाला की इथं त्याग किती असेल, तत्वाबद्दलची कमिटमेंट किती असेल, सखासखीच्या कल्पनेबद्दलचा आधार किती असेल. आणि हे सगळं म्हणून त्यांनी सईबाई नंतर मधले सगळे लोक कट केले आणि येशूबाईंना तो शिक्का दिला. आता या गोष्टीचा प्रत्यक्ष मोरॅलिटीत परिणाम किती आहे बघा.
मॉरॅलिटीतला परिणाम म्हणजे कोणता? तर नंबर 1, एका बाजूला पाटील म्हणजे सत्ता आहे. त्या काळातला पाटील, मी आजच्या पाटलांबद्दल बोलत नाही, त्या काळातला पाटील म्हणजे सत्ता आहे. रांझ्याचं पाटील तुम्हा सर्वांना माहित आहे. दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे, यात न्याय द्यायचा आहे त्या मुलीला. त्यांनी चौरंग करायला सांगितला आणि हा कुणाच्या सल्ल्याने सांगितलाय? तर जिजाऊंच्या सल्ल्याने. म्हणजे याचा अर्थ असा होतो, सत्तेपेक्षा सुद्धा महिला महत्वाची आहे. नैतिक मॉरॅलिटी तुम्ही पहा. त्यांनी एवढंच केलं नाही, त्यांना शिक्षा दिली, त्याला कठोर निग्रह म्हटलं जातं. परंतु तो निग्रह केल्यानंतर अनुग्रह सुद्धा केला. त्याच घरातल्या सज्जन व्यक्तीला, सोनाजी पाटलांना पाटीलकी देऊन टाकली. या जिजाऊ आहेत. जिजाऊ म्हणजे काय? नुसतीच पनिशमेंट करणारी व्यक्ती नाही. एका बाजूला त्या पनिशमेंट कशाला? तर फक्त गुन्ह्याला आहे, परंतु माणूस जगला पाहिजे हेही खरं आहे. आणि तिसऱ्या बाजूला नैतिक मॉरल व्यक्तीच्या हातात सत्ता दिली पाहिजे, हाही मुद्दा तेवढाच खरा. जिजाऊंनी अधोरेखित केला. याचा परिणाम म्हणून तुम्हाला हेच कथानक पुन्हा माहूरगडच्या रायबागेंबद्दल दिसतं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा शिवरायांच्या विरोधात त्या लढलेल्या आहेत. 3 वेळा शिवरायांना माहूरगडच्या रायटरचा पराभव करता आला असता, मारता आला असतं, परंतु त्यांना सोडून दिलेलं आहे. आणि त्या लढत कोणाकडून होत्या? तर दिल्लीच्या तख्ताकडून लढत होत्या. म्हणजे आपल्या शत्रूकडनं जरी लढल्या तरी त्या महिलेवरती शस्त्र चालवायचं नाही, ही नैतिक मॉरॅलिटी होती. तुम्ही महाराष्ट्र म्हणजे काय? तर महिलांच्या बद्दलची ही मॉरॅलिटी आहे की जिथं 3 वेळा आपल्या शत्रू पक्षाकडून लढणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सोडून दिलेलं आहे. तिसरी गोष्ट याच्यापेक्षा तर प्रचंड वेगळी आहे. महाराष्ट्राला अजून ओझरती सुद्धा माहिती त्याच्याबद्दलची नाही. थोडी बहुत असेल तर असेल काही लोकांना. शिवराय जेव्हा तंजावरला गेले होते आणि तंजावरवरून रिटर्न येत असताना यादवड आणि दुसऱ्या बाजूला बेलवड नावाची गाव आहे, त्या ठिकाणी युद्ध झालं. युद्धामध्ये पहिल्या दिवशी यशप्रभूंचा मृत्यू झाला. यशप्रभूंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीकडे 200 महिलांचं लष्कर होतं. दररोज त्या 200 महिलांपैकी काय महिला घेऊन त्या लढण्यासाठी मल्लम्मा येत होत्या. मल्लम्मा एकूण 27 दिवस लढल्या. 27 दिवसात शिवरायांच्या सैन्याने मल्लमाच्या विरोधात तलवार चालवली नाही. तुम्ही कल्पना करा, आपल्या विरोधात शत्रू लढतोय, आपण राज्याभिषेक केलेले राजे आहोत, कोणताही निर्णय घेता येऊ शकत होता, परंतु महिलेवरती तलवार चालवायची नाही हा निर्णय त्यांनी घेतला होता. 27 दिवस, 1, 2, 3 नाही, 27 दिवस. जगाच्या इतिहासात कोणतीही गोष्ट काढा, 27 दिवस अपत्य पाळणं ही किती अवघड गोष्ट आहे. 27व्या दिवशी का 28व्या दिवशी त्यात वाद आहेत दिवसांबद्दल. मल्लमांच्या घोड्याच्या पुढच्या टांगेला तलवार लागली आणि मल्लमा घोड्यावरून खाली पडल्या. खाली पडल्या याच्यावरती केस बसली. केस काय होती? तर त्यांची म्हणजे महिलेची अवमान केला, अप्रतिष्ठा झाली. या गोष्टी खातर शिवरायांनी मन मोकळेपणे मान्य केलं, हो तुम्ही खटला चालवा. या जगात कोण राजे आहे असं सांगा, राज्याभिषेक झाल्यानंतर म्हणतो की खटला तुम्ही चालवा माझ्या विरोधात. हा पहिला जगातला राजा आहे की ज्याच्या विरोधात तिथं खटला चालतोय, न्यायनिवाडा होतोय आणि पुन्हा मल्लमाच अचानक बदलतायत. आणि मल्लमांनी सांगितलं की शिवराय माझा मुलगाच आहे, त्याच्यामुळं हे राज्य शिवरायांचंच आहे. तुम्ही कल्पना करा काय त्या जिजाऊंनी संस्कार केले. 27 दिवस तलवार चालवायची नाही, राजा झाल्यानंतर स्वतःवरती खटला चालवून घ्यायचा. आणि त्या मल्लमांनी तिथं 4 स्टॅच्यू तयार केले, त्यापैकी एक स्टॅच्यू आजही हनुमान मंदिरात आहे. त्या हनुमान मंदिरातल्या स्टॅच्यू मध्ये खाली
शिवाजी महाराजांनी मल्लमाचा मुलगा मांडीवरती घेतलेला आहे आणि त्याला ते आपल्या हाताने दूध पाजतायत. तुम्ही काय कल्पना करा की त्या माऊलीने कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान ह्या मुलाला दिलं, कोणत्या प्रकारचं कोडं सोडवलं, आणि हे कोडं जेवढं सोडवलं त्यातून व्यक्तिमत्व कसं घडलं. म्हणजे एका बाजूला राज्याची कदर नाही, एका बाजूला आपण विजयी होऊन तंजावरवरून आलोय याच्याबद्दलही ते विचार करत नाहीत आणि केवळ महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल करतात. ही नैतिक मॉरॅलिटीची महाराष्ट्रातली अतिउच्च पातळी आहे. ही पातळी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना समजली. म्हणजे किती लोकांना समजली तर तुम्ही कल्पना करू शकत नाही. आधुनिक महाराष्ट्रामध्ये हे महात्मा फुलेंना समजलं आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा जिजाऊ गातायत असा तो पोवाडा लिहिलाय. म्हणजे दुसरं तिसरं कोण लिहित नाही, जिजाऊ सांगतायत ही कथा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या तत्वज्ञानाची. तुम्ही नीट पोवाडा काढून वाचा, तो तुम्हाला कळेल हे महात्मा फुले म्हणतायत. त्याच्यानंतर ही तत्वज्ञानाची कथा राजाराम शास्त्री भागवत सांगतायत. ही तत्वज्ञानाची कथा आंबेडकर ठाण्याला सांगतायत. एवढंच नव्हे तर रायगडला चढत जाताना शिवाजी महाराजांच्या जोडीला जिजाऊंची घोषणा इथे देत आहेत. हे कोण करतं ह्यात तर तुमच्या लक्षात येईल की जिजाऊ नेमक्या कोण आहेत. तर त्या फिलॉसॉफर पण आहेत आणि या महाराष्ट्राचं मन वेगळ्या पद्धतीने घडवणारं व्यक्तिमत्व आहे. या सकासकीच्या कल्पनेतनं, नैतिक मॉरॅलिटीच्या कल्पनेतनं. आणि ही नैतिक मॉरॅलिटी किती प्रभावी होती याचं मॉडर्न काळातलं उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या कॉलेजला नाव शिवाजी महाराजांचं दिलं, पण त्याच्या जोडीला दुसऱ्या कॉलेजला जिजाऊंचंही नाव दिलं. तुमच्या अमरावतीमध्ये सुद्धा शिवाजी शिक्षण संस्था निघाली, तिथं सुद्धा नाव जिजाऊंचं एका कॉलेजला देण्यात आलं. अमरावतीमध्ये जिजाऊंच्या नावाने एक संस्था ओपन करण्यात आली विमलताईंकडून. एवढंच नव्हे तर पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये केशवराव जेदेंनी हे केलं. केशवराव जेदेंनी तर म्हटलं की ही संपूर्णपणे तत्वज्ञान शिकवणारी गुरु माऊली आहे. आणि त्याही पलीकडे विशेष तुम्हाला वाटेल की हे सगळी गोष्ट म्हणता म्हणता हे लोक कुठं जात आहेत तर इथपर्यंत जात आहेत की जिजाऊंना शिवरायांच्या गुरु मानणं म्हणजे हिंदू फिलॉसॉफीमध्ये मुळातच महिलांना बुद्धिमान मानलं गेलेलं नव्हतं. ही बुद्धिमान मानण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे मॅन इज अ रॅशनल ॲनिमल हे प्रथम दर्शनी जिजाऊ सिद्ध करून दाखवत आहेत स्वतःच्या कर्तृत्वानं. आणि सगळा आधुनिक महाराष्ट्र त्यांना रॅशनल म्हणतोय. मग ते कर्मवीर भाऊराव पाटील असू द्यात, पंजाबराव देशमुख असू द्यात, केशवराव जेदे असू द्यात, विमलाबाई बागल असू द्यात, या सगळ्यांनी जिजाऊंना रॅशनल म्हटलेलं आहे. आणि ही त्यांची रॅशनॅलिटी ही आर्थिक समता, सामाजिक समता या अंगाने विकसित होत जाते. सामाजिक समता आणि आर्थिक समतेबद्दलची तर उदाहरणं इतकी आहेत की म्हणजे इतिहासामध्ये बुजली गेलेली उदाहरणं आहेत. परंतु जेव्हा रायगड पडला आणि खाली त्या पाचाडच्या वाड्यामध्ये त्यांचा एक इतिहासकार राहिला होता, तेव्हा लोकांनी त्यांना जी कथा सांगितली ती कथा ही फार आकर्षक आणि चित्तवेधक आहे की जी तुम्हाला इतिहासातलं स्पिरिट सांगते. ते स्पिरिट कोणतं होतं तर खुद्द जिजाऊंनी आपल्या राहत्या घरातला वाड्यातला पाण्याचा विहीर सर्वांसाठी खुली केली आणि त्या ठिकाणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती भंडारी असतील, कोळे असतील किंवा शिकेपे असतील, कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती पाणी भरत होती. आणि एवढंच नव्हे तर ते म्हणाले की काही लोकांनी हे पण सांगितलं जी फळं मिळत होती ती फळं शिवराय त्या पाणी भरायला येणाऱ्या मुलांना वाटत सुद्धा असायचे. मला सांगायचा मुद्दा आहे, शिवराय म्हणजे नुसतं युद्ध नव्हे. शिवराय म्हणजे लहान मुलांमध्ये माणूस पाहणारा माणूस जिजाऊंनी घडवला. शिवराय म्हणजे पाण्याचं समान वाटप करणारी व्यक्ती जिजाऊंनी घडवली. आणि एवढंच नव्हे तर आर्थिक समतेचं तत्वज्ञान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरचं तेही जिजाऊंनी या नजरेमधून तुम्हाला दिलं. आता शेवटचा मुद्दा मी सांगून थांबतो की ज्याच्याबद्दल
महाराष्ट्र फार प्रगत आहे असं म्हटलं जातं. तो म्हणजे इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रात बुद्धिमान प्रचंड आहेत, लेखक प्रचंड आहेत, कवी प्रचंड आहेत. या सगळ्यांचं उगमस्थान जर कोणतं असेल तर ती दोन आहेत. एका बाजूला ज्ञानेश्वरांपासून सुरुवात होते. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला एक बाजू आहे. दुसरं उदाहरण जिजाऊंचं आहे. तुम्ही म्हणसाल का? तर तुम्ही जरा एकदा राधा माधवीला चंपू हे काव्य वाचलं. त्या काव्यामध्ये 78 विद्वान आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहित आहेत. त्या भाषांमध्ये लिहिल्यानंतर ह्या भाषांमध्ये शुद्धीकरण झालं पाहिजे, भाषेचा एक कोश असला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर संस्कृत भाषा आपल्या मुलाने, आपल्या नातूने शिकली पाहिजे याचं स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊ आहेत. आणि जिजाऊंनी खरोखर जे संस्कृत शिकवलं त्या संस्कृतचा परिणाम म्हणून बुधभूषण नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला. आणि त्यातल्या पहिल्या 6 वाक्यामध्येच ते लिहितात, माझे आजोबा दुसऱ्या कशात प्रवीण असण्यापेक्षा अर्थकलेत म्हणजे अर्थशास्त्रात, राजकीय अर्थशास्त्रात प्रवीण आणि निपुण आहेत. आणि तसंच जिजाऊ सुद्धा अर्थकलेत निपुण आहेत. तुम्ही कल्पना करा, हे म्हणणं म्हणजे काय आहे. तर मी तुम्हाला सांगतोय ते, हे तुम्हाला भाग किती माहित आहे मला माहित नाही, परंतु त्यांच्याकडे जी गावं होती, वेरूळच्या शेजारच्या गावांमध्ये पण पाणी नव्हतं. त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ पडल्यावरती त्या ठिकाणच्या घृणेश्वराच्या मंदिरामध्ये पाणी कावडीनं आणून त्या घृणेश्वराला पाण्यात घातलं तेव्हा जात होतं, तेव्हा कधीतरी पाऊस पडला अशी लोकांची समजूत होती. आणि इकडं भीमेच्या खोऱ्यामध्ये जरी भीमा नदी वाहत असली तरी भिगवणच्या आजूबाजूची सगळी गावं पाण्यामुळे दुष्काळग्रस्त होती. तिथं काय पिकेल आणि काय पिकणार नाही सांगता येत नव्हतं. आणि तिसरी गोष्ट, युद्ध हे दररोजचं ठरलेलं होतं. अनेकांनी वर्णन केलंय, तसं विठ्ठलरामजी शिंदेंनी वर्णन केलंय की दररोजच्या युद्धामुळं काय पिकत नव्हतं आणि दुष्काळामुळे काय पिकत नव्हतं. आज इथं मुळातच इकॉनॉमी नव्हती, तर इथं इकॉनॉमी कशी उभा करायची ह्याचं तत्वज्ञान जिजाऊंनी स्वतंत्रपणे डेव्हलप केलं. आणि तुमच्या असं लक्षात येईल की हे जे तत्वज्ञान आहे, ह्या तत्वज्ञानामध्येच एक गोष्ट दडलेली आहे की जिजाऊ या केवळ मार्गदर्शन करणाऱ्या नाहीत, तर जिजाऊ या अर्थकारणाला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा ही महाराष्ट्राचं अर्थकारण अडचणीत आलं होतं आणि त्याला पैसा मिळून किती मिळत होता, तर शहाजी महाराज बँगलोरकडून जी रक्कम देत होते ती किती पुरणारी होती. म्हणून तर त्यांचा पहिला खटका जो उडला, संघर्ष सुरू झाला, तो दादोजी कोंडदेवांबरोबरचा आहे. का? तर दादोजी कोंडदेवांकडे 12 मावळची खोरी होती. म्हणजे ज्याला तुम्ही आत्ताचा वाई म्हणता, त्या वाईपासून ते थेट इकडं शिवनेरीच्या एक पलीकडे ज्या ठिकाणी संगमनेर सुरू होतं तिथपर्यंतचा सगळा भाग, या सगळ्या भागातल्या लोकांना त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली आणलं. आणि याच्यावरून पत्र लिहिले गेलेले आहेत दादोजी कोंडदेवांनी शहाजी महाराजांना. यात तुम्हाला क्लिअर कट दिसतं, जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव, दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्यामध्ये इकॉनॉमीवरून प्रचंड मोठं भांडण होतं. कारण का? हा सगळा प्रांत दादोजी कोंडदेवांच्या नियंत्रणाखाली होता. यामुळं तुम्हाला सर्व ही गोष्ट कळायची असेल तर तुम्ही आजही जर पुण्यावरून कोल्हापूरकडे निघाला तर मध्येच एक छोटंसं गाव आहे नसरापूर, त्या ठिकाणी एक स्तंभ बांधलेला आहे. तो स्तंभ कशाचं प्रतीक आहे? तर तो इकॉनॉमिक लिबर्टीचं प्रतीक आहे. हे अनेक लोकांना ते कळत नाही, परंतु तुम्ही ते काढून पहा. दिवी काळेंनी, एक इतिहासतज्ञ आहे, त्यांनी तो स्तंभ शिवाजी महाराजांचं चरित्र या पुस्तकात आहे तसा छापलेला आहे. इथं तुमच्या लक्षात येतं आर्थिक इकॉनॉमी, मानवाच्या स्वरूपातली ह्युमन बळ
हे जिजाऊंनी उभा करण्याचं स्किल डेव्हलप केलं आणि ते स्किल त्यांनी शिवरायांना पण दिलं. आणि हे स्किल इतकं झाल होतं की त्यांनी नातं गोतं काय पाहिलं नाही. नातं गोतं पाहिलं नाही म्हणजे काय, तर सुप्यामध्ये खुद्द शिवरायांचे मामा राहत होते आणि त्यांच्याकडे 200 घोडे 100 हत्ती होते, तरी सुद्धा अचानक हल्ला करून त्यांनी त्यांना सुप्यातून हाकलून लावलं आणि ते सगळं ताब्यात घेतलं. त्या बदल्यात शहाजी महाराज रागावले होते, परंतु त्यांनी तिथं तडजोड केली नाही. अर्थकारणाबद्दलची असणारी दृष्टी काय असते हे तुमच्या लक्षात येईल. नातं गोतं स्वराज्यासाठी त्यांनी जपलं नाही. नात्याच्या पलीकडे जिजाऊंनी जायला शिवरायांना शिकवलं, स्वतःही गेल्या. हे तुम्हाला फार महत्वाचं तत्वज्ञान जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातलं दिसतं. आणि याला जोडून येणारा शेवटचा मुद्दा म्हणजे जिजाऊंनी परंपरागत वर्णव्यवस्था, जात व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेला पर्याय दिला. तुम्ही म्हणाल हा कसा काय दिला, याचं काय उदाहरण, तर याचं उदाहरण हे आहे. तुम्ही साधं उदाहरण पहा. परंपरागत धर्म तुम्हाला सांगा, वर्णव्यवस्था सांगते उच्चवर्णीय म्हणजे केवळ विद्या आहे. परंतु त्यांनी शिवरायांना असं शिकवलं की उच्चवर्णीयांना सुद्धा तुम्ही युद्धावरती पाठवलं पाहिजे. म्हणून मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो युद्धावरती लढायला जात आहेत. त्यांचा वर्णच बदलून टाकलाय. अर्थ लावायचा का नाही हा तुमच्या हातातला प्रश्न आहे. नंबर 2, क्षत्रियत्व. कसलं क्षत्रियत्व होतं तुम्ही कल्पना करा. ही पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली, हे क्षत्रियत्व होतं. जिजाऊंनी आणि शिवरायांनी ते क्षत्रियत्व मानलं नाही. त्याच्याऐवजी क्षत्रियत्व कोणतं मानलं, माणुसकी धर्मासाठी जतन करणारं क्षत्रियत्व मानलं. म्हणजे अहिंसा ही प्रमाण मानली आणि जिथं अहिंसा धोक्यात येते तिथं युद्धाचं रणांगण उभा केलं. त्याच्यामुळं आधीचं क्षत्रियत्व नष्ट होतं आणि क्षत्रियत्वाची नवीन कल्पना उभी राहते. नंबर 3, ज्यांना विद्येचा अधिकार रिजेक्ट केला होता ते रामोशे होते, कोळी होते, भिल्ल होते, भुई होते, भंडारी होते. ह्या सगळ्या व्यक्तींना विद्वान म्हणून घोषित केलं. विद्वान म्हणून म्हणजे काय, तर नंबर 1 बहिर्जी नाईक. आज तुम्ही काय म्हणता, इंटेलिजन्स ब्युरो असतो, हे त्यांच्या इंटेलिजन्स ब्युरोचे रामोशी प्रमुख आहेत. नंबर 2 समुद्रावरून नाव चालवणं ही विज्ञानाची कला आहे, हे तुमचे कोळी आणि भुई चालवत आहेत. इथं संपूर्ण बदललीच, वर्ण व्यवस्था बदलली, जाती व्यवस्था बदलली, तिचा रँक बदलली, सरमिसळ सगळी झाली. याला पर्याय दिला तुम्हाला सगळ्यातून गोष्ट दिसून येते. पण ही अर्थ लावण्याची क्षमता, स्किल आपण आपल्यामध्ये बौद्धिक दृष्ट्या आणायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. नंतर त्यांनी धर्माला काय पर्याय दिला, तर मी सांगतोय तो हा पर्याय दिला. त्या आवर्जून लोकधर्माच्या वरती श्रद्धा ठेवत होत्या, लोकांच्या श्रद्धांचा आदर करत होत्या. पण लोकांच्या श्रद्धेचा आदर म्हणजे कोणता आहे, लोकांच्या मनामध्ये भावना ज्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्यास प्रवृत्त करतात, त्या भावनांचा आदर होता. नंबर 2 अहिंसेचं प्रतीक असणाऱ्या तुळजाभवानी देवीचा तो आदर होता. याला त्यांनी महाराष्ट्र धर्म म्हटलेला आहे. आणि हे मी म्हणत नाही, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोल्हापूरला देवीच्या देवळामध्ये एक आख्यान केलं होतं आणि त्या आख्यानामध्ये सांगतात, अति प्राचीन काळी आमच्याकडे एक महाराष्ट्र धर्म होता, तो अहिंसेचा, त्याचं पुनर्जीवन जिजाऊंनी केलं. तुम्ही ते आख्यान 5-6 पुस्तकांमध्ये छापलेलं आहे, आवर्जून तुम्ही वाचा. मी सुद्धा माझ्या पुस्तकात ते आख्यान छापलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येतं धर्माला पर्याय मानव धर्म किंवा महाराष्ट्र धर्म,
सगळ्या वर्ण व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला पर्याय आणि प्रत्येकाला आपलं स्किल, आपलं कौशल्य व्यक्त करण्याची क्षमता दिली. ह्यातून महाराष्ट्राचं स्वत्व जागृत त्यांनी केलं. या जिजाऊ केवळ पंडिता नाहीत, कर्तृत्ववान नाहीत, तर त्या महाराष्ट्राचं जिथं जागतं दैवत आहेत. आणि हे दैवत तुम्हा आम्हाला केवळ प्रेरणा देत नाही, हे केवळ भावनिक गोष्ट नाही. हा तुम्ही सगळे मुद्दे काढून बघा, आर्काईव्ह मध्ये तुम्हाला दिसतील, वेगवेगळ्या टिपणांमध्ये दिसतील. एवढंच नव्हे तर पश्चिम बंगालमध्ये जेव्हा एक पुस्तक लिहायचं होतं बेल्लारी मठाला, तेव्हा त्यांनी जिजाऊंवरती जे टिपण लिहिलंय त्यातही हाच आशय आहे. चित्राव शास्त्री नावाची व्यक्ती हिंदू महासभेची होती, त्यांनी जे टिपणं लिहिलेले आहेत त्या टिपणांमध्ये पण हेच लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, सगळे लोक हेच म्हणतायत, तर मग आपण आजपर्यंत केवळ जिजाऊंवरती एक सुद्धा नीटनेटकं चरित्र का लिहू शकलो नाही. आणि एक नव्हे तर 10-20 अनेक चरित्र लिहिली गेली पाहिजेत. आणि हे चरित्र माझं आहे, हा माझा वारसा आहे, यातून मी उठून उभा राहू शकतो, यातून मी माझं जीवन चांगलं जगू शकतो, यातून व्यापाराची दिशा मिळू शकते, यातून शेतीची दिशा मिळू शकते, यातून भौतिक जीवनाची दिशा मिळू शकते, माणसाला माणूस म्हणून वागवलं जाऊ शकतं. हे जिजाऊंनी जे दिलं, तीच गोष्ट जर आधुनिक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी कोट केली असेल आणि भारतीय राज्यघटना अशी म्हणत असेल की भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या त्या 4 रूपाने इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आले, तर जिजाऊंनी केलेली मागणी समतेची होती, स्वातंत्र्याची होती, विश्वबंधुत्वाची होती. ती सगळी प्रॅम्बल मध्ये आलेली आहे आणि मूलभूत हक्कांमध्ये आलेली आहे. या दृष्टीनं तुम्ही त्या संविधानाकडे पण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, जिजाऊ आज मला आणि तुम्हाला मदत करतायत, 4 पावलं पुढे जाण्यासाठी ताकद पुरवतायत. म्हणून जिजाऊ माझ्यासाठी आदर्श आहेत. मला तर आदर्श आहेत, परंतु माझ्या पुढच्या पिढीलाही ते आदर्श आहेत. या अर्थाने मी त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढच्या पिढीला दिला पाहिजे, हे माझं कर्तव्य. म्हणून मी तुमच्या पुढे बोललो. तुम्ही मला बोलण्यासाठी तर बोलवलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.